गुड मॉर्निंग ॲस्पिरंट्स. होप सो सगळ्यांचा अभ्यास सुरू असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील आपला वैकल्पिक विषय म्हणजेच ऑप्शनल सब्जेक्ट चूज केलेला नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मला एक सूचना करायची होती की कालच्या लोकसत्ता या पेपरमध्ये ऑप्शनल सब्जेक्टबद्दल थोडंसं इन डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे की चूज करताना तुमचे क्रायटेरिया काय काय हवेत, ठीक आहे, तुम्ही निकष कुठले कुठले ठेवले पाहिजेत. तर त्या गोष्टींबद्दल एकदा सहज तुम्ही तो वेळ भेटल्यानंतर तो लेख वाचा आणि लवकरात लवकर ऑप्शनल सब्जेक्ट फायनल करून घ्या. ऑप्शनल सब्जेक्ट फायनल झाल्याशिवाय तुमच्या अभ्यासाला गती मिळणार नाही आणि हाच वेळ आहे ऑप्शनल सब्जेक्ट तुमचा फायनल करण्याचा. ही वेळ जर निघून गेली तर पुढच्या वर्षी तुमची जरी प्रिलियम्स निघाली तरी फायनली तुमच्या लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार नाही. का? कारण ऑप्शनल सब्जेक्ट हा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. ऑप्शनल सब्जेक्ट, एसे आणि तुमचा इंटरव्ह्यू, ठीक आहे, हे 3 फॅक्टर तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. ठीक आहे, तर तुम्ही पाहून घ्या आणि होप्सो सगळी जी पुस्तकं या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सांगितली होती ती विकत घेतली असतील. ज्यांनी विकत घेतली नसतील त्यांनी जुन्या विद्यार्थ्यांकडून ती पुस्तकं अवेलेबल करून घ्या, त्याची झेरॉक्स करून घ्या आणि लवकरात लवकर वाचनाला सुरुवात करा. आता या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे की कवितांची पुस्तकं काय काय आपल्याला अभ्यासाला आहे, त्यांची फक्त लिस्ट आहे, ती मी पटकन वाचून काढतो आणि ती देखील आपण लवकरात लवकर तुमच्या टेबलावर ठेवून घ्या. नामदेवाची अभंगवाणी, याचं संकलन कोणी केलं, इनामदार मिरजकर, त्यांचं ते स्पेसिफिक पुस्तक आहे, ते तुम्ही हे करून घ्या. पैंजण मना अद्वंत यांचं आहे. दमयंती स्वयंवर आपल्या रघुनाथ पंडित हे खूप वेळा परिचित आहे. बालकवींच्या बालकविता हे देखील पुस्तक आपल्यासाठी आहे आणि कुसुमाग्रजांचं जे विशाखा कविता संग्रह आहे तो देखील आपल्याला अभ्यासाला आहे. स्मृतिगंधा अतिशय छान पद्धतीचा असणारा काव्यसंग्रह विंदांचा, तो देखील आपल्याला अभ्यासाला आहे. जाहीरनामा नारायण सुर्वे आणि संध्याकाळच्या कविता ग्रेस, आहे की नाही, यांचं देखील आपल्याला अभ्यासाला आहे. या सत्तेत जीव रमत नाही, जे दलित साहित्यामध्ये देखील मोडतं आणि अतिशय काय म्हणतात त्या काळाला रोखठोक प्रश्न विचारणारं जे कविता संग्रह आहे, या सत्तेत जीव रमत नाही, तो नामदेव ढसाळांचा, तो देखील आपल्याला अभ्यासाला आहे. ठीक आहे, ही पुस्तकं तुम्हाला लेक्चर घेण्याचं कारण एवढंच आहे की ही पुस्तकं तुम्हाला माहीत असू द्या, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कन्फ्युजन तुम्ही ठेवू नका आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. आता तुम्ही या अभ्यासक्रमात शेवटची लाईन जर तुम्ही वाचली ना, या साहित्यिक योगदानाचा सखोल अभ्यास पाहिजे तुम्हाला. पेपर 2मध्ये तुम्हाला इन डेप्थ स्टडी पाहिजे. पेपर 1साठी बर्ड व्ह्यू असला तरी चालेल, पण पेपर 2साठी मात्र स्टडी तुमचा हा जास्त डीपमध्ये केलेला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, कारण रसस्वाद लिहिताना तुम्हाला ती ओळ कुठल्या पुस्तकातली आहे. आपल्याला शाळेत पूर्वीच्या काळी, आता मला आठवत नाही एक्झॅक्ट आत्ताचा सध्याचा सिलेबस कसा आहे करंट, पण पूर्वी संदर्भासहित स्पष्टीकरण नावाचा एक प्रश्न असायचा. संदर्भासहित स्पष्टीकरण, त्याच्यामध्ये एक ओळ लिहिलेली असायची. मग आपण लिहायचो की ही ओळ या धड्यातली आहे, त्याचे लेखक हे आहेत, मग त्या ओळीतून त्यांना काय सांगायचं आणि शेवटी आपण कन्क्लुजन लिहायचो. हे संदर्भाचे स्पष्टीकरण म्हणजेच तुमचं एक प्रकारचा ते रसास्वादचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तो येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि ऑप्शनल सब्जेक्ट चूज करताना जर काही अडचण येत असेल तरी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. धन्यवाद.